नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर महसूल व वन विभागाच्या फायनली जे आहे आकृतीबंध तो आलेला आहे. तर टोटल 3952 पद आहेत नोंदणी व मुद्रांक रिलेटेड, आणि जी इतर आहेत तर तो आकृतीबंध सुद्धा खूप जो आहे मोठ्या पदांचा आहे. तब्बल 1000 प्लस ॲडव्हर्टाइजमेंट बद्दलचा जो आकृतीबंधामध्ये आलेला आहे, तर ते सर्व आकृतीबंध आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋतुजा पवार, इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. तर ह्या ज्या आकृतीबंधाबद्दल तसेच ज्या इतर रिक्रुटमेंट आहेत त्याबद्दल सुद्धा तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही तसं कमेंट्समध्ये मेन्शन करू शकता. आणि तत्पूर्वी व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी आपण बघूया की जे सरळ सेवेचं जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर ऑल इन वन रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच अवेलेबल आहे, ज्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, जीके आणि जो रिजनिंग ॲप्टिट्यूडचा जो पार्ट आहे तो कव्हर करून घेतला जाईल. तर यामध्ये स्ट्रिक्टली लेटेस्ट पॅटर्ननुसार शिकवलं जाईल. PDF स्वरूपामध्ये नोट्स असतील. यामध्ये जो वॉच टाईम आहे तो पण अनलिमिटेड असेल आणि 100+ टेस्ट इथे प्रोव्हाइड केल्या जातील. तर यावरती या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे. 8530121002 या नंबरशी कॉन्टॅक्ट करा, किंवा जे आपलं ॲप आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचे ते डाउनलोड करायचं आहे. आता इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं ॲप डाउनलोड का करायचं, तर सर्वात इम्पॉर्टंट यामध्ये तुम्हाला जो सिलेबस आहे तो फ्रीली कॉन्टेंट तुम्हाला अवेलेबल आहे. तसेच टेस्ट प्रोव्हाइड केल्या जातात. वेगवेगळ्या ज्या एक्झाम्स कंडक्ट केल्या जातात त्याचं पूर्ण सिलेबस डिकोडिंग इथे दिलेलं आहे. तर तुम्हाला जरी बॅचबद्दल किंवा इतर ॲपसुद्धा तुम्ही डाउनलोड आपलं करू शकता. तर यासाठी 1 इयरची व्हॅलिडिटी असेल आणि 999 रुपये फीज असणार आहे. तर जी रिक्रुटमेंट आहे त्याबद्दल थोडंसं बघूया. आता मादाम कामा आपलं जे मंत्रालय आहे त्या अंतर्गतचा हा शासन निर्णय आहे. तर या परिपत्रकामध्ये बघा, महसूल व वन विभागाच्या अधिपत्याखाली नोंदणी व मुद्रांक विभागातील सुधारित आकृतीबंधाला मंजुरी देण्यात आलेली आहे. तर वित्त विभागाने याला मंजुरी दिलेली आहे. पहिले जी पदं होती ती किती मंजूर करण्यात आलेली? 3094. जी टोटल पदे आहेत त्याबद्दल आता आपण बोलतो. नोंदणी मुद्रांक न बोलता आपण सगळ्यात पहिले टोटल पदांबद्दल बोलत आहोत. तर 3094 पदे ही मंजूर होती, त्यातली 107 निरसित करण्यात आले आणि मग त्यानंतर 965 पदांबद्दल पुन्हा नव्याने ॲड करण्यात आली आणि आता टोटल जी पदे आहेत ती 3952 पदे आहे. तर यासाठी जी आकृतीबंध आहे तो वित्त विभागाने मंजुरी दिलेली आहे. तर यामध्ये नोंदणी मुद्रांक क्लास 1 क्लास 2 ची जी पदे आहेत तर इथे बघा तक्त्यात दर्शवल्यानुसार मान्यता देण्यात आलेली आहे. तर या पदांना मंजुरी प्राप्त झालेली आहे, इथे सुद्धा तुम्ही बघू शकता. तर त्यामुळे आता लवकरच याच्या रिक्रुटमेंट येणार आहेत. जसं आचारसंहिता संपते त्यानंतर नवीन रिक्रुटमेंट स्टार्ट होतात. त्यामुळे जेवढ्या पण पदांचे आकृतीबंध आहेत ते आतापर्यंत येत आहे. सरकार शासन त्याबाबत पॉझिटिव्ह आहे. जसे आकृतीबंध आले त्याच्या ॲडव्हर्टाइजमेंट आपण बघितलेलं आहे. तर प्रत्येक आकृतीबंधानंतर लगेच त्याच्या ॲडव्हर्टाइजमेंट काही वेळानंतर आलेल्या आहेत. तर जी रखडलेली तलाठी भरती आहे तसेच इतर भरती आहेत त्यांच्या रिक्रुटमेंट लवकरच येतील. आणि जे मुद्रांक आणि निरीक्षक आहे याच्या खूप टाईमपासून वॅकन्सीज येत नव्हत्या, म्हणजे त्यांची एक खूप कमी वॅकन्सीज होत्या. तर या सर्वात जास्त आता आहेत, म्हणजे 474 ही खूप चांगली रिक्रुटमेंट आकृतीबंधात मंजूर करण्यात आलेली आहे असं आपण बोलू शकतो. कारण की आतापर्यंत याच्या पदभरतीच्या जास्त रिक्रुटमेंट नव्हत्याच करण्यात आलेल्या. तर दुय्यम निबंधक श्रेणी 1 मुद्रांक निरीक्षक गट ब अराजपत्रित जे पगार आहे त्यासाठी तुमचा S14चं तुम्हाला वेतन असणार आहे. जो बेसिक आहे तो 38,600 पासून 1,22,800 पर्यंतचा आहे. तर यासाठी जी टोटल रिक्रुटमेंट आहे ती 474 वॅकन्सीजसाठी होणार आहे. तर त्यापूर्वी सुद्धा क्लास 1च्या ज्या पोस्ट आहेत तर तुम्ही बघता टोटल 96 क्लास 1च्या पोस्ट आहेत. तर याची जी रिक्रुटमेंट आहे येणारी पुढे स्थायी अस्थायी प्रमोशन बेस यातली काही भरली जातील. तर यामध्ये जी पदभरती आहे त्याबद्दल लवकरच MPSC सुद्धा अपडेट कळवेल. त्यानंतर आता ही ज्या एक्झाम्स आहेत क्लास 1च्या ऑब्व्हियसली MPSC थ्रू या एक्झाम्स कंडक्ट केल्या जाणार आहेत. पण ज्या इतर आहेत अराजपत्रित त्याबद्दल जे आपण आतापर्यंत बघितलेलं की करारा अन्वय TCS आणि IBPS कडे देण्यात आलेला, पण त्यानंतरचा जो करार आहे तो MPSC कडे आहे. तर त्याद्वारे ज्या बाकीच्या आहेत पोस्ट त्यांचं जी रिक्रुटमेंट आहे त्या MPSC कडे जाण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आपल्याला बघायला मिळतील. तर जे सहाय्यक लेखाधिकारी याच्या सुद्धा ज्या पोस्ट आहेत त्या टोटल 17 आहेत. देन अप्पर कोषागार अधिकारी याच्या 32 पदे आहेत. असे टोटल सर्व जे पद आहेत ते 400 आहेत. त्यानंतर दुय्यम निबंधक श्रेणी 474 पदांसाठी होणार आहे आणि जे टोटल गट ब अराजपत्रित आहे ते 642 पदे आहेत. तो 642 जे आहे ते क्लास 2च्या पोस्ट आहेत आणि टोटल क्लास 1 आणि क्लास 2 अशा मिळून 1138 तब्बल पोस्टसाठी ही वॅकन्सीज येणार आहेत. तर यामधील काही पदे जरी आपण पकडलं की पदोन्नतीने
तरी यातले अर्धे जे पेक्षा जास्त, निम्म्यापेक्षा जास्त ही पदे ही एक्झाम्स थ्रू कंडक्ट केली जाणार आहे. त्यामुळे लवकरच अभ्यासाला लागायचं आहे आणि हे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि असेच तुम्हाला नोटिफिकेशन जाणून घ्यायचे असतील आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ सुद्धा जर आवडत असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक सुद्धा करून जावा. थँक्यू.